मित्रांनो, मला ही गोष्ट नक्की माहीत आहे की द्राक्ष शेती सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं खूप अवघड आहे. कारण द्राक्ष शेती करत असताना खूप समस्या आहेत. मजुरांची समस्या आहे, पडलेल्या पावसामुळं ट्रॅक्टर चालत नसल्यामुळं फवारणीची समस्या आहे, वारं जास्त सुटल्यामुळं लाईट तुटलेले आहेत, त्यामुळं पाण्याची समस्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत मित्रांनो, कारण मी तुमच्यासारखाच एक द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रथम आहे आणि त्यानंतर मी द्राक्ष तज्ज्ञ आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरी यावर्षी आपल्याला अधिक चांगलं काम करायचं आहे. ते यासाठी करायचं आहे की यावर्षी ज्यांच्याकडे द्राक्षे येतील त्यांना खूप चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. कारण परिस्थिती सगळीकडेच म्हणजे जिथं जिथं द्राक्षाचा बेल्ट आहे त्या सगळ्याच द्राक्षपट्ट्यामध्ये परिस्थिती खूप बिकट आहे. आणि म्हणून आत्ता आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे किंवा जास्त चांगलं काम करण्याची गरज आहे. जसं तुम्ही आत्ता जेवढं द्राक्ष बागेकडे जास्त लक्ष द्याल, पुढचे 10 दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक असे असणार आहेत. या 10 दिवसामध्ये तुमचं प्रॉपर व्यवस्थापन हे तुम्हाला यशस्वी द्राक्ष बागायतदार म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण करून देणार आहे. धन्यवाद.